सकाळी अर्धा तास लय झालं. जर समजा तुम्ही चारा जवळ असेल तर चारा आणल्यापासून सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा. आणि जर संध्याकाळचा आला तुम्ही म्हणजे 5-6 वाजता आम्ही जेव्हा येतो ना, एवढी ही पिल्लं त्रास देतात ना की तुम्हाला उभंच राहून देणार नाहीत. म्हणजे ह्यांचं असं वाटतं की आम्ही खेळायलासाठी आलो इथे. आणि मग ते अंगावरनं उड्या मारणे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी चालतात त्यांच्या. आणि असं असल्यामुळे आजार कमी, कुठलंच जे काय एक्स्ट्रा जे काय द्यायचं आहे खिशातला खर्च नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याची जी लघवी खाली पडते त्या लेंड्यांवरती, सगळ्यात उत्तम खत, गांडूळ खतापेक्षा उत्तम खत. पण ते गेलं पाणी पिलं हो, ते पाणी काही टेन्शन नाही. आता काही लोक म्हणतात ह्यांनी पाणी कधी पिलं पाहिजे. मी पहिला गोटा म्हणजे बघितलं, आता एवढं उभं राहिलोय, खालचं गोळा केलेलं नाही. जैसे 1 वर्ष 1 वर्ष खालेल्या लेंड्या काढल्या नाहीत आपण. बघ काय अजिबात सुद्धा कसली दुर्गंधी नाही, कसली वास नाही. आता काही लोकांचं कसं असतं की ही पिल्लांना पाणी कधी दिलं पाहिजे. तुम्ही 2.5 महिने चाराच देत नाही तर ह्यांना पाणी पाजून काय होणार आहे. आम्ही 8व्या 3ऱ्या दिवसापासून त्याला खायला खुराक चालू करतो. 3ऱ्या दिवसापासून याच्यात सोयाबीनची पावडर, गोळीपेंडीची पावडर ठेवतो. आणि ते 15 दिवस 8 दिवस खाल्लं की त्याला हा चारा आणि ती पावडर. मग ह्याला पाणी पाहिजेच ना. मग लोकांना असं सांगितलं की पटत नाही. अरे आम्ही काय आत्ता सांभाळतोय का, आम्ही पहिल्यापासून सांभाळतोय, 2-2 महिने पाणी द्यायचं नसतं. नका देऊ बाबा नो, आम्ही कुठे सांगतोय. तुम्ही 2 महिने त्याला चारा पण देत नाही, पण आम्ही 3ऱ्या-4थ्या दिवशी देतोय म्हणजे त्याला पाणी दिलं पाहिजे. मग असा विषय. प्रत्येकाच्या प्रॅक्टिस, प्रत्येकाचा एक्सपिरियन्स. आणि प्रॅक्टिस म्हणजे मी करतोय म्हणून तुम्ही करणार, तुम्ही करताय म्हणून त्यानं, अशीच सिस्टम आपल्यापर्यंत आली. पण ह्याचा बारकाईनं अभ्यासच केला नाही कोणी. ऑब्झर्वेशन पाहिजे काय होतं, हा बाबा. आता जेव्हा मी हा चारा असा केला होता ना त्या मशनीत, तेव्हा डॉक्टरला दाखवलं होतं. डॉक्टर काय डॉक्टर म्हणला याच्या आतड्यात अडकल. म्हणलं ठीक आहे, एका प्रयोग करू. एकीला इकडे घेतली आणि इकडे चारा दिला तिला. ती 8 दिवस जगली. दुसरी घेतली परत एक, तिला 8 दिवस ठेवली, ती पण जगते. मग सगळ्यांनाच घेतलं, काहीच नाही, ओकेच आहे. तरी 4 वर्ष झाली सेम चारा, काही बदल नाही, काय नाही काय नाही. आणि जेवढा तुम्ही चारा बारीक करून घालाल तेवढं हे क्वालिटीचं होतं. कारण त्याला जी पचन संस्था आहे ती लवकर काम होते आणि त्याला झोपायचं आहे. बॉयलर कोंबडीसारखं जसं ह्यांनी सांगितलं ना, बस खाऊन झोपायचं आहे. आता त्या काय तिकडे झोपल्यात आहे की तर आमचं संपलेलं आहे विषय. हां, मग तसं आहे. आणि आपण काय करतोय, टब भरून आणतोय, ह्या गावण्या भरून ठेवतोय जातोय, पण ते किती खाते ह्याचा अभ्यास नाही. ट्रेस मध्ये नाही म्हणजे बघितलं कोणी अजिबात नाही. सगळ्यात जास्त आजार नाही का म्हणजे पावसाळ्यात बघा शेळींना सर्दीचा आजार जास्त होतो. असं काय होतं काय कधीच काय होणार. चाऱ्याचा विषय नाही, खालच्या ग्राउंडचा विषय येतो. तुमचा खालची लघवी वास मारली की यांना निमोनिया होणार. आत्ताचे जे टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये गोचड्यांचा त्रास होणार, पिसवांचा त्रास होणार. बरोबर आहे. मग आम्ही युट्यूबर आहे ना, आम्ही तुम्हाला त्याचं व्हिडिओ करून दाखवणार की तुम्हाला गोचड्यांसाठी काय करायचं. हा मग बरोबर नाही, ते एका जागेवर खालचा स्मेलचा वास येतोय ना त्याला. आणि गरम असल्यामुळे आणि आता गरम झालं ना की जो स्मेल येतो तो वेगळा येतो. आणि पावसाळ्यामध्ये स्मेल वेगळा येतो. असं होतं. हां, कधी पण गॅस तयार होतो ना. आणि त्याच्यामध्ये लघवी पडलेली असते ह्यांची, आणि ह्यांची लघवीचाच सगळ्यात मोठा त्रास यांना. आता मी जर एखाद्याला म्हणलं 3 महिन्यात 25+ होतं, काही लोकांनी विश्वास नाही ठेवला पहिल्यांदा. आणि जेव्हा आता ती करतायत तेव्हा ती मला काय म्हणतात, तुम्ही 25 सांगताय, आम्ही 35+ करू. आता काय सांगायचं, लोकांना खरं वाटत नव्हतं ना पहिल्यांदा. आणि जेव्हा इथं आली तर बघितलं तर, आणि आमच्याप्रमाणे जेव्हा करायला लागली तर ती आता मला फोन करून सांगते, तुम्ही 25 म्हणताय ना, आम्ही 35+ करू. आता काल एकाने फोन केला होता, म्हणलं मी 40+ करतो आता. तुमचं नवीन गोष्टी इम्प्लिमेंटेशन कंटिन्युअसली पाहिजे. हां, आणि ह्याच्यासाठी काय लागते हे महत्त्वाचं पाहिजे तुम्हाला. ते जर चुकलं ना, संपलं. बाकी ह्यांना जास्त खुराक देऊ नका. आता ती बघा उभ्या राहिल्या त्या माझ्या, कशा दिसतात 4 महिन्याच्या. 28 फेब्रुवारीला 4 महिने, 1, 2 आणि हा इकडे 1 आहे. हे इथं 4 महिन्याचे, 9 महिन्याचे. मी तुम्हाला फोटो दाखवला ते 9 महिन्याचे. आता ही 4 महिन्याची. 28 फेब्रुवारीला 4 महिने झाले. ते 3 आहेत, त्यांना 1 झालं असेल. ही 3 इथं. शेळीला तुतू लागतोय, तुमचा बाकीचा सगळा हिरवा पाला लागतोय, ह्याचा नाही ना तो विषय. ह्याचा काय नाही, ह्याला फक्त बारीक करून तुम्हाला आम्हाला पोट भरल
असं एवढंच द्या. बरोबर. कॅल्शियमची वीट वगैरे ती लावून ठेवायची, जेणेकरून ह्याच्याच टाकण्यापेक्षा तिथं. तिथं अडकवलेलं हा. बरं. फाटता येते जाऊन. कॅल्शियमची हा. deficiency. हा, मग हे बरोबर. मेंढ्यांसाठी सर्वात भारी. ऍडिशनल तुम्ही सप्लिमेंट काय? काहीच नाही, आम्ही काय करतो ह्या सगळ्या प्राण्यांना 1 किलो खुराक, सकाळचं 1 किलो आणि संध्याकाळचं 1, सगळ्यात 1 किलो? सगळ्यात 1 किलो. आणि त्याला तर 1 ग्राम पण नाही, ह्याला 1 ग्राम पण नाही? ह्याला 1 ग्राम पण नाही देत, तरी पण तो तसा आहे. तुम्ही म्हणाल की त्याला खुराक हवं आहे. आता एवढ्यांना 1 किलोमध्ये किती येत असेल तुम्ही कॅल्क्युलेशन करा. कुठलं वापरता फीड? मक्का आणि सोयाबीन. करायचं? नाही आपण अख्खा मक्का आणतो, 75% मक्का आणि 25% सोयाबीन. तुम्ही ॲडिशनल करायचं असलं तर त्याच्यात गहू टाका. आणि आपण हा जो चारा बनवतो त्याच मशनी त्याची बारीक दळतो आणि तेच बारीक होतं. हां त्याला मिठाच्या किंवा गुळाच्या पाण्यानं भिजवतो आणि त्याच चाऱ्यामध्ये ते सगळं मिक्स करतो, वेगळं टाकत नाही, वेगळं नाही. आपण पेंट सेपरेट ठेवतो, हा, हा, हा. हे चारा टाकत असताना त्यातच ते मिक्स मिक्स करून टाकून द्या. हां वेगळं काय विषय नाही. ठेवा. काहीच नाही, काय नाही, काय वेगळं काय नाही, ह्याच्यातच सगळं आहे. त्याच्यामुळं काय होतं ह्यांना वाटतं की हे सगळंच खुराक आहे, हा. कारण त्याचा स्मेल येतोय ना त्याच्यातनं. बरोबर. हरभऱ्याचा सोयाबीनचा स्मेल येतोय, मक्याचा स्मेल येतोय आणि त्याच्यामुळे ती खाते ते, कारण आम्हाला हे खुराक टाकलेलं आहे त्यांनी. अशा पण तो खतरनाक एकदम म्हणजे डॉन आहे. आणि हेच नाही, नेणारा कुठलाही मेल न्या तुम्ही हां. आणि 6 महिन्याच्या नंतर खुराक बंद करा आणि तुम्ही नंतर तुम्ही 4-5 महिन्याने फोटो काढून मला दाखवा, ऐकणारच नाही तुम्हाला, कुणाही नेऊ द्या. आता ह्यो करायला जाणार आहे, बरं. आहे ना खाते बघा. बुकिंग आहे त्याचं. हो Already. बुकिंग हो. अरे बरेच विजिट आहेत. मी त्या दिवशी बेडची व्हिडिओ बघितली. ते गीते साहेब होते, त्यांचं माझं भांडण कशावरनं झालं होतं की मी सांगत होतो 8 दिवसाचं पिल्लं खातं, ते म्हणत होते 2.5 महिन्याचं पिल्लं खात नाही. खात नाही. हां. म्हणलं चारा घेऊन या तुम्ही. येताना बीडवरनं चारा आणला होता आणि त्या चाऱ्याचं आम्ही इथं हे काही करतो ते केलं आणि त्यांना दाखवलं, ते इथं पिल्लांनी खाल्लं. मग जाताना त्यांनी मशीन घेऊन गेली, मशीन घेऊन गेले, 1 महिना प्रॅक्टिस केलं. तर ते म्हणतात की आत्ताची पिल्लं पहिली 6 महिन्याची पिल्लं एकसारखी दिसते. ते आता मी शेड असं बांधतो, असं हा, त्याचं ग्राउंडला होतं. ग्राउंडला होतं, पण पिल्लं खाते ते ना असं. हा, हा, हा. आता म्हणलं तर माझी पिल्लं तेव्हा खात नव्हती, तर आता खाते ते. मग मी आता काय करतो, तुमच्यासारखं शेडवर घेतो. म्हणलं तर तसं घेतलं तर मी 40 किलोचं प्राणी करेन ना मग 3 महिन्यात. बरोबर आहे. मग ते जसा एक अनुभव आला. आता ह्याची केस कापायला 2 प्रकारच्या मशनी येतात. आता आम्ही जे सलूनच्या मशनीनं कापतो, हा, हा. बरं. हां. सलूनचं ट्रिमर येतं ना हो, त्याने, सगळं आपण वापरतो. हां त्याच्यामुळे हे 0 कट होतं, लहान पिल्लांना कट करता येतं. आणि ती मोठी ट्रिमर एक येते, हा, मोठा येतो एक तो. त्याने काय होतं, शे जे आहे ना इथं पायाचं त्याला लागतं आणि ह्या पाठीमागे लागतं. हां, लागणार ते. इजा होते का? एवढं जखम होते. हां आणि त्याने काय होतं, आवाज आला आणि व्हायब्रेट झालं की ही पिल्लं उभी राहत नाही. देतात. हा. आणि त्या ट्रिमरनं आता लोकांना मी पहिल्यांदा सांगितलं, लोक म्हणले तर सलूनच्या ट्रिमरनं कसं शक्य आहे? मेंढपाळ म्हणले तर सलूनच्या ट्रिमरनं ह्यांची केसच कापत नाहीत. मग मी करून दाखवलं, अजून 2-3 घेतलं, त्यांचे व्हिडिओ आलेत. मग बाकीच्या लोकांना पण वाटायला लागलं अरे असं होते तर मग घेऊया ना. आणि 10 मिनिटात आतमध्ये एक प्राणी होतो. किती दिवसानंतर केस कापता? ह्यांची सरासरी ना वर्षातनं 2 वेळा तर कापलीच पाहिजेत. मोठे छोट्या पक्ष्यांची 1.5 महिन्याच्या झालीत ना कापली पाहिजेत, मग असा रिझल्ट येतो. आता हे बघा की 2-2.25 महिन्याचं होईल आता. ह्याचा एक नेलेला आहे आणि हे एक आहे अजून. ओके. पण बघा ना असं, तरी खुराक नाही काय नाही काय नाही, जे काय ह्यांना मिळेल त्याच्याबरोबरच ते खातं. हेल्दी ते लगेच. त्या दिवशी आम्ही लोणंदच्या बाजारावर गेलो होतो, हां त्यावेळेस बघितले होते, ह्याच्यापेक्षा छोटे होते. बरं, कुणाचं पोट खाली येणं नाही नाही तसं काहीच विषय नाही. हां काहीच नाही, ते- एक सारखे साईज, एक सारखे सगळे. ऍक्च्युली म्हणजे नुसतं ही बघ हेल्दी म्हणजे एखादं आपण व्यायाम केल्यानंतर कसं होतं एकदम फिटनेस. फिटनेस मध्ये राहणं, त्या गोष्टी. तसे ते बघितल्यानंतर त्याच्या ह्याच्यावरूनच कळतं की ते ट्रेस मध्ये नाहीत. हां आहे का कुणाचं भांडण किंवा काय, कुणाला मारामारी तसलं काय नाही. सर्वांना मुबलक हे, ज्याला खायचं ते खायचं, ते ज्याला खायचं, बसायचं ज्याला त्याने नाही येत ते बसायचं. असं केलं तर मेंढीपालन सक्सेस होतं. आता लोक म्हणतात की शेडला खर्च येतो, हो बरोबर आहे की, पण जाणार. असं होणार नाही ना तुमचं. हा. दिवसभर तुम्ही किती मेहनत करणार, ह्याच्यातच उभं राहायचं का आपण, हे महत्वाचं आहे. त्याच्यासाठी सिमेंटचे पोल वापरले गेला हो खालून सिमेंटचं, कारण हे लोखंड जर लावलं त्याला जंग लागणार. त्याच्या लेंड्यान जी लघवी पडते ना, सगळ्यात बेकार औषध. काही करा खालून म्हटलं. किती हाईट घेतली? 6 फूट घेतले. ट्रॅक्टरचा मांजा भविष्यात वाढवलं
रिवर्स ट्रॅक्टर घालणं आणि हे भरणे. हो 6 फूट 8 फूट लय पण हाईट नाही, नाही, ते बरोबर हे खालून आपलं ट्रॅक्टरच्या ह्याच्याप्रमाणेच केले आपण. ट्रॅक्टरच्या अंदाजाने रिवर्समध्ये ट्रॅक्टर आला पाहिजे ह्याप्रमाणे केलं पाहिजे. आणि हे जर नर असे खायला लागलेत ना की अशा क्वालिटीमधलं नर मोठे होतात. बरोबर. तुम्ही बाहेरनं पैलवान आणण्यापेक्षा शायनिंग तुम्ही केसाचं शायनिंग वगैरे म्हणजे ॲक्च्युली फीड किंवा सप्लिमेंट ॲडिशनल दिलं तर हे स्किनचं शायनिंग असं येतं. नाही ॲडिशनल द्यायची गरजच नाही. फक्त तुम्ही करून बघा. ह्यांना राहणीमान चांगलं पाहिजे. तू बघ प्राण्यांचं शायनिंग बघ आता ते तू ते बघितले क्लीन ना आहे तेच मी म्हणतोय एवढं क्लीन कसे. नाही क्लीनचा प्रश्न नाही. ह्यांना काय आहे दूध वगैरे अजिबात काही नाही विषय. काय नाही तसलं काही विषयच नाही. बाहेरचं काय करतच बसायचं नाही. पिल्लं बाहेर नाही जाणार ते तिथनं लक्ष्मण रेषा आहे त्याच्या बाहेर जातच नाहीत ती. जात नाही ते. जाणारच नाही कोणी काय येऊ द्या. आता हा सर्वात महत्त्वाचं कारण ह्याच्यावरती आहे. 2.5 महिने तुमचं जे पिल्ला आता तुम्ही दाखवला फोटो कुठे आहे ते मातीमध्ये आहे ना. माहितीमध्ये शे कुठे आहे बघा. बरोबर. हाईट वगैरे आणि ह्याचा जर ह्याला स्मेल येत नसेल काय होत नसेल तर ह्याची काही ग्रोथला प्रॉब्लेम नाही. काहीच नाही विषय. काहीच विषय नाही. ह्याला चारा पण तसंच आहे ते खाते या. मग त्याच्यामुळं दिवसभर ह्यांना आहे मुबलक प्रमाणात काही विषय नाही. त्यांना हे करा ते करा काही गरज नाही. त्याच्यामुळे ती क्वालिटी राहते. आणि हाच मेंढी पालनातला एक सोपा विषय. पण आम्ही काय केलं की आम्हाला जाहिरात करायची मला यूट्यूब करायचं आहे ना तर मी हे सांगायचंच नाही तुम्हाला. मला कटिंग मार्केट करायचं आहे म्हणून मी लोकांना का खरं सांगतोय अख्ख्या महाराष्ट्रात जाऊ द्या कटिंग मार्केट चालू केलं की सगळे आणून मला देतील बरोबर आहे. म्हणून मी खरं सांगतोय. पण ह्यांचं कसं होतं की हा नर आहे हा 1 लाखाचा आहे हे पिल्लं मी 50,000ला देणार आहे त्याचं. तर तुम्ही काय आणणार 50 नाही थोडं कमी होतील आणि मी नेईन. पण मला तसलं नाही ना करायचं. मला कटिंग मार्केट करायचं आहे ना मी तुमच्याकडनं परत कटिंगच्याच भावना आणणार आहे. बरोबर. मी काय तुमच्याकडनं लाखाच्या भावना आणणार आहे का. म्हणून मी लोकांना खरं सांगून तुम्ही आत्ता घेऊन जा सर्वांकडे होऊ द्या भविष्यात माझ्याकडेच परत आणायचे. बरोबर आहे. अशा पद्धतीनं नियोजन असल्यामुळे मी जी काही खरी माहिती आहे ना ती लोकांना सांगतो. आणि लोकांना सांगितले खुराकावर जास्त प्रेशर करायचं नाही. जेवढा नॉर्मल पद्धती तेवढं जाऊ द्या बस. काय करायचं हे बघा ना हे असे जर होत असतील काहीच प्रॉब्लेम काय खुराक करायची काही गरजच नाही ना खुराकाची. जर एवढी अजून ह्याच्यापेक्षा काय क्वालिटी अजून काय क्वालिटी पाहिजे. आम्ही तरी सांगतो क्वालिटी बिलिटी काय नाही कटिंगचा रेट आहे. हां क्वालिटी बिलिटी तसलं काय विचारायचं नाही. जे काही वजन भरेल मोठा स्कॅम चालू आहे तर का ते ब्रीडिंगचं आहे ते ब्रीडिंगसाठी केलेलं आहे R&D केलेला आहे रिसर्च केलेला आहे सगळं काय असं ते. सर्टिफाईड आणलेलं आहे त्याची पूर्ण हिस्ट्री आहे आमच्याकडं. ते कुणाचा हे केला कोण त्याचा बाप होता काय होतं ते सगळं काय होतं म्हणून त्याची 1 लाख रुपये 50,000 रुपये मोहण्याचा विषय तोच झाला. त्याच्यावरतीच त्यानं आणलं. एवढं डीप मध्ये करायला सायंटिस्ट बनण्याची काय गरज. आता ह्या मेलला एकाने 50,000ला मागितला होता माझ्याकडे. बरं मी म्हटलं ठीक आहे मी तुम्हाला 50ला नाही 40ला देतो पण तुम्ही त्याला विकणार कुठं ते सांगा आता. नाही ते क्वालिटीचं मला माहीत नाही ते क्वालिटी आहे का काय पण तुम्ही विकणार कोणाला ते सांगा. तर म्हटलं कटिंगच्या प्रमाणे जर नेणार असाल तर तुम्हाला तो कधी पण न्या. 450 रुपये किलोनं जे काय भरल त्यानं नेत असेल तर न्या. ते क्वालिटी बिलिटी मला काय माहीत नाही. तर तो नारी सुवर्ण तुम्ही असं बघून म्हणजे ब्लड सॅम्पल वरती तुम्ही टेस्ट केलं तर ते तुम्हाला समजणार आहे. असं समजतच नाही. असं समजत नाही. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन सीन काय माहितीये का बाजारामध्ये ही नारी सुवर्ण आहे ब्रीड म्हणून तुला कुठली बी दिली जाणार आहे. साहजिक आहे. तुम्ही मागाय गेला ना आणि काय परत तू काय करणार आहे काहीच करू शकत नाही ना. आणि ह्याच्यामध्ये काय आहे हा जर नर असेल आणि साध्या मेंढ्या असतील तरी 2 पिल्लं होते ते कारण त्याचं जेनेटिक उतरतंय ना. आता ही माडग्याळ आहे बघा ही एक आहे आणि इकडे एक आहे ही सफेद माडग्याळ आहे. मी स्वतः क्रॉसिंगसाठी आणल्यात आहे. मित्रानं दिलेलं आहे मला की तू म्हणतोस ना ह्यांना पण पिल्लं होतील त्यांना पिल्लांना परत क्रॉस केलं ह्या 2 माझ्याकडनं तुला मोफत. आणि ह्याला जर आणि ह्या पिल्लांना जी काही पिल्लं होतील त्या पिल्लांना क्रॉस केल्यानंतर जर 2 पिल्लं झाली तर मला तुझ्याकडनं 1 नर दे. माझ्याकडे 150 त्याच्याकडे 150 हे असल्या क्रॉस आहेत मी बंदिस्त करतो. आणि आपल्याला तेच पाहिजे कारण आपल्याला संख्या वाढल्याशिवाय कटिंगचं दुकान चालणार नाही. त्याच्यामुळं आम्हाला काय ते ब्रीड म्हणून विकायचं नाही. बाकी म्हणजे तुम्ही कसंही सांभाळा काही उद्या परत आम्हालाच विका. कारण मी जर मागायला गेलो समजा आता ह्यांना दिलंय आता देताना मी लाखाच्या गोष्टीतनं देणार की मग ते मला काय आणणार तू देताना लाखात दे अर्ध्यात तरी दे मग मी तेव्हा म्हणू का कटिंगच्या प्रमाणे दे.
बरोबर. मग त्यापेक्षा आपलं सरळ सरळ प्रमाणे केलं तर काही फरक नाही ना. म्हणून मी लोकांना तेच सांगतो. पण लोकांना कसं वाटतं की ह्याला हा उंचीवरती सांगतोय म्हणजे काय लफड आहे. तर हेच त्यांचं गणित आहे सगळ्यात. म्हणजे हे ही बेस आहे, हा बेस आहे म्हणजे मेंढी पालनाचा बेस. बेस आहे. हिथं जर चुकला आता आपले परत मग पहिले मेंढपाळ काय करायचे, रोज दुसऱ्या शेतात का बसवायचे, बरोबर आहे. दर 2 दिवसाला दुसरीकडे राहायचे. का राहत होते? कधी आपण अभ्यास केला का त्यांचा? आपणच हुशार आहे का? आपल्यापेक्षा ते चांगल्या क्वालिटीचे होते. त्यांचा अभ्यास चांगला होता, कारण त्यांना माहिती होतं ह्यांच्या लघवीचा ह्यांना वास येतो, म्हणून रोज एका शेतात बसायचं नाही, रोज दुसऱ्या शेतात नाही जायचं. हो हो हो. पण आपल्याला कुठं, आम्ही काय केलं, छोटंसं बनवलं, तुम्हाला फी ठेवली येणाऱ्या जाणाऱ्याला. आम्हाला माहिती आहे रोजचं 1-2 तरी माणूस येणार आहे, 400 रुपये तर एकाच मिळतील. अशाप्रमाणे आम्ही केलं. आणि मग तुम्हाला किती फसवायचं ते आमच्यावरती. आमच्याकडेच बिया नाही, आमच्याकडनंच न्या, सगळं काय आम्ही देऊ. ते कोर्सच्या नावाखाली तर तो खूप मोठा ट्रॅप आहे. ते नाही. कॅल्क्युलेशन देणं, कॅल्क्युलेशन आपल्यात काय चालतंय, मटण चालतंय, बरोबर. बस एवढंच मला कळतं. काय विषय नाही. हां, ते काय आपण ऑर्गनायझेशन नाही, तसलं काय फंडिंग मिळतं. निमकरला फंडिंग मिळतं सेंट्रल गव्हर्नमेंटचं. टाटा ट्रस्ट करते, Correct. त्यांना लीजवर जमीन भेटते, 1 रुपया लीज ना 1 एकर. आपल्याला आहे का तसं? आहे का? आपल्याला आपण काय R&D करणार आहे? मग कशाला करायची? R&D करून काय करायचे आपल्याला? काय करायचे बरं? आपण काय करून करणार आहे बरं? आपल्या भारतात तसं काय, ह्याला काय तसं मार्केट आहे का? जसं बाहेरच्या देशामध्ये ह्यांचं दुधाचं चीज वगैरे बनवतात, तिकडे गाईच्याच दुधाला भाव नाही, तर ह्याच्या दुधाला कुठनं येणार आहे? मग तसल्या काही गोष्टी करण्यापेक्षा आपलं साधा नॉर्मल पद्धतीनं केलं. कटिंग मार्केटला चांगला भाव आहे आपल्याकडे, आपल्याला पण माहिती आहे. आता ब्राझीलला महेश शिंदेचं टोटल 7,000 शिप आहेत त्यांच्या. हां, सगळ्या गॉट पण आहेत आणि शिप पण आहेत. ब्रीड वगैरे वेगळे आहेत त्यांच्या. पण तिथलं सगळं नेचर वगैरे त्या गोष्टी वेगळ्या आहेत. ते सगळं मॅनेजमेंट वगैरे ते योगा आला बघायचा आपला कधी तर महेश शिंदेचं मेन बिझनेस हे कोरेगावचे आमदार. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मी ह्याची म्हणजे गरिबांना पटावं म्हणून मी सांगत होतो लोकांना व्हिडिओद्वारे. पण ह्याच्यामध्ये ज्यांच्याकडे पैसा चांगला आहे किंवा जे मिडल क्लासमध्ये चांगले आहेत ना, तीच जास्त आली. 80% तर पोलीस डिपार्टमेंट आहे. हो. मग आता काय करायचं? आणि प्रत्येकाला पटतंय. मी इथून जो व्हिडिओ बनवतोय ती प्रॅक्टिकली तिथं करतात, आणि त्याचा रिझल्ट आल्यामुळे ती करतायत ना, की बाबा होतंय. आणि मला काय, माझं हे काय लाखांना विकायचं आहे का? नाही. मी तुम्हाला कटिंगच्या प्रमाणात दिलंय ना, तुमच्याकडनं पण घेताना मी कटिंगनंच घेणार आहे. मी काही वेगळं केलं नाही. म्हणून मी काय, जी काय माहिती आहे खुली खुली सांगणे लोकांना, त्यांचंही ओके. पिल्लं बघतो, धुवत नाही कधी, धुणे वगैरे तसलं काही विषय नाही आमच्याकडे. फक्त आपल्या लोकांचं काय चुकलं की हे खात नाही, पण हे असं ठेवलंच पाहिजे तुम्ही. बरोबर. बस एवढाच एक गमक आहे. बाकी मेंढीपालन वेगळं किंवा मेंढीपालनात काय नाही. साधं सिंपल नॉलेज आहे. आता ज्याला खायचं ते खाते, ज्याला बसायचे ते बाजूला बस. मग ते तसं सर्वांचं आहे. फक्त आपण काय होतं की लहान पिल्लं 2 महिने खात नाहीत, लहान पिल्लाला 2 महिने पाणी द्यायचं नाही, असं लोकांचा समज होतं. अरे पण ते 8 दिवसात खाते ना, त्याला पाणी पाहिजेच का नको? मग आम्हाला लोक विचारतात, अरे म्हटलं बाबा ते कधी पाणी पितं मलाच माहित नाही, आमच्या शेडवर पाणी तर असतं. मग ते पहिल्या दिवसाचं असो, दुसऱ्या दिवसाचं, ज्याला ताण लागेल ते पिते. मग तशाप्रमाणे. आणि आमच्याकडे चाऱ्याचा दुष्काळ असल्यामुळे हे बारीक अभ्यास झाला. तुमच्या आमच्याकडे चारा फेब्रुवारीच्या नंतरच येतो, कारण क्लायमेट फेब्रुवारीच्या नंतर वाढतं. तोपर्यंत मका किंवा मेगाशीट वगैरे चारा येत नाही. आणि जो काही ज्वारीचा कडबा आणायचा, तो जर वेस्ट जाणार तर कितीला परवडेल? म्हणून आम्ही त्याचं बारीक करत बारीक अभ्यासावरनं ह्याला 2 किलो लागतं. त्याच्यामुळे ते एवढं बारीक करायची सर्वात हो. आता हे तुम्ही स्टोअर करून ठेवता? तुम्हाला 3 वर्ष गेली, 4 वर्ष गेली. हो. प्रत्येकाला एकाला ट्रायल करायचो. पहिल्यांदा नेपियर लावलं होतं आम्ही. नेपियर लावलं तर जर का मेंढीला नेपियर असेल तर तुम्हाला अर्धाच्या वर खुराक द्यावं लागायचं. ते कळल्यानंतर मग म्हणलं जर हिला खुराक द्यायचं तर मग आपल्याला काय बचत राहायचं. मग आम्ही नेपियरच काढून टाकलं आणि मका लावली होती. तेव्हा मका ज्या मेंढीला घातला ती बरोबर आली. म्हणलं मग काय करू, मकाच लावायचा. आणि मागच्या वर्षी काय केलं, मक्का आणि मेगास्वीट 2 ठेवल्या आणि ज्वारीचा कडबा ठेवला. आणि त्याचा एवढा कॉम्बिनेशन रिझल्ट आला ना की पिल्लं टॉपमध्येच झाली. तर मेगास्वीट पण 2-3 वेळा कट करता येते. हो, पण ते म्हणजे ज्वारी वर्गीय जे काय द्याल ह्याल ना, लाजबाब. मक्का देऊ नका, पण ज्वारी वर्गीय काहीतरी द्या, मेगास्वीट द्या. आणि जर त्याला लसूण घासा असेल तुमच्याकडं
होत असेल तर त्या केला तरी दोनच गोष्टी, मेगा स्वीटचा कडबा करा आणि लसूण घासचा चारा करा, त्याला खुराकच देऊ नका. ते नाही जर सुपर डुपर झालं तर मला विचारा. मी प्रत्येकाला ते सांगतो, तुम्ही खुराकाच्या मागं लागू नका, तर चाऱ्याच्या मागं लागा. चारा कुठला चांगला येतो तुमच्याकडे त्याचा अभ्यास करा, मला सांगा, त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो तेवढाच चारा लावा. खुराकाचा जो काय स्केल आहे तो कमी करा. आता ते गीते साहेब काय सांगतात की आम्ही दिवसाला 16 किलो देत होतो खुराक, आता 4 किलोवर आले. थोडं प्रोडक्शन कॉस्टचा पण विचार करणं गरजेचं आहे ना. मग 16 किलो कुठून 4 किलो. 4 किलो पीठ. आता ते म्हणते शेड जर वर आणलं तर अजून कमी करतो. म्हटलं साहेब तेवढं तरी नाही एवढं वाजते म्हटल्यानंतर म्हटलं तर काय फरक पडते, अजून कमी करतो. मग तसं आहे. प्राणी किती त्यांचे काहीतरी 20 का 25 आहेत, पण त्याचं 80 होईनात ना, म्हणून ते खुराक घालत आहेत. ह्याच्यात किती बसत आहेत आता? ह्याची 40ची कॅपॅसिटी आहे. पण त्यांचं काय खुराक घालायचं होतं की हे 80 पिल्लं होत नाहीत आमच्याकडे, कारण हिथं व्हिडिओ दिसते ते, पण शो सांगतोय पण तिथं होईनात ना. हां, आणि त्यांना वाटायचं काय आम्ही खुराक घालतोय, पण ह्यांना कुठं खुराक आहे, हे चाराच खाते ना इकडं. हा प्रश्न झाला. आणि लहानपणात केस कापली तर हे असं बनतंय. हां, दिसताना त्याला शाईन येते किंवा काय अशा गोष्टी. नाही, ते फीड पण निरोगी. खाद्य त्याला जे ह्याच्यात जातंय ना त्याच्यावरती आपण बाळाला कसं दुधाबरोबर खिमटी वगैरे पाजतो, तसं ते एक्स्ट्रा सप्लिमेंट आहे. ते जर झालं ते कम्प्लीट न्यूट्रिशन त्याला जाते फीड मधनं, आणि त्यातनं जाते. 3.5 महिन्याच्या वर माद्या झाल्यात की ह्या गव्हाणीमध्ये खातात आतमध्ये, ह्या बाहेर येत नाहीत तर जास्त. ह्याच्यासाठी ही गव्हाणी आम्ही केलेली आहे. इथं लहानच पिल्लांनी यायचं आणि इथं लहानच पिल्लांनी घ्यायचं, बाकीची मोठी झाली तर की आतमध्येच राहायचं, त्यांनी बाहेर यायचं नाही. बरोबर. रिकवर होती का? हो, ते आता रिकवर व्हायचं चाललंय तिचं. रिकवर करायला काय तिला 1 महिन्यात पण केली असते, पण खुराक कशाला घाला, मग तिला ती सवय लागेल ना. मग त्याच्यापेक्षा नॅचरल नॅचरल पद्धतीनं झालं की अशा पद्धतीनं होतं. म्हणून मी लोकांना सांगितलं खराब झाला असू द्या तुमच्या तिथं, पण का झालं, कशामुळे झालं, कसं रिकवर केलं हे दाखवायला ठेवा. आता ही एक मादी जी झोपली माझ्याकडे 6 महिन्यामध्ये क्रॉस झाली होती, ती जी पलीकडची आहे ना ती, तिला 2 पिल्लं होतात, सगळं काय होतं, पण स्ट्रक्चर हिच्यावानी होत नाही. आता ती ठेवले का तर लोकांना कळलं पाहिजे की बाबा ही 6 महिन्यात लावलं की असं होतं, 8 महिन्यात लावलं की हे असं स्ट्रक्चर होतं, आणि 1 वर्षात लावलं की असं होतं. म्हणून ह्या सगळ्या मी माद्या ठेवल्या त्या, विकल्या नाहीत, मागत होते, पण फसवून एखाद्याला मला द्यायचंच नाही. कारण मला काय हे ब्रीड म्हणून करायचं नाही, तर मला हे कटिंग म्हणून भविष्यात करायचं आहे, ह्याच्याप्रमाणे नियोजन आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय लपवालपी वगैरे तसला काही विषयच नाही. तर नाही, हा कटिंगचाच बिझनेस आहे. ह्याला दुसरं काय मार्केट आहे आता शो म्हणून. स्कोप किती, दुसरा स्कोप तुम्ही बघितला ह्या बिझनेसमध्ये, तर तू काही जास्त दिवस हो की, पण कसं आहे आता तुम्ही जाहिरात करताय, तुम्हीच सक्सेस होणार ना. बरोबर. महाराष्ट्रातनं तुम्हालाच बघते ते, भारतातनं तुम्हालाच बघते ते, पण तुमच्याकडनं मी नेणारा माझा पत्ता कुणाला माहिती आहे नाही ना. मग माझं काय करायचं, मला कटिंगलाच द्यावं लागेल ना. बरोबर आहे. मग मी काय करायचं, मी जर लाखाचे प्राणी आणले ते, मग ते कटिंगला द्यावं तर वाटतंय का योग्य. मग त्याप्रमाणे आपण माणसाने विचार केला नाही. आपल्याला काय वाटलं की हा लाखाचा विकतोय ना, मी 50,000 नाही की कॅल्क्युलेशन झालं, आणि त्याच्यामुळे झालं ना हे सगळं. कारण मला मी 15,000चं आणलं होतं आणताना प्राणी, माझ्याकडनं कोण घे ना 15नं. बरं ज्याच्याकडनं आणलं होतं त्याला म्हटलं 10नं ने, तोही नाही म्हणे. आईला मग करायचं काय. त्यापेक्षा आपलं कटिंग मार्केट, मला कटिंगचं येत होतं, माझी स्किल ती आहेच, त्याच्यामुळं त्याला कापायची सुरुवातच केली आम्ही, आणि त्याच्यामुळं काही प्रॉब्लेमच नाही मला झाला. म्हणून प्रत्येकानं करताना हे आहे चांगलं, सगळं चांगलं आहे, फक्त विचारपूर्वक करणं गरजेचं आहे, बाकी काय नाही. सर्वात महत्त्वाचं ते विचार करून जर केला, प्री प्लॅन पाहिजे, हां, तुमचा अभ्यास पाहिजे, जास्त चारा नाही, जास्त मेहनत नाही, झाडू मारायचा नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडू मारायचा नाही. आणि हे जर महिलांना सांगितलं ना बाबा ह्या शेडमध्ये झाडू मारायचं नाही, चारा मी टाकेन, झाडू नाही मारणार, त्या खुश होतात. काय करत बसायची गरज आहे. आणि अशी एक CCTV यंत्रणा ठेवायची, दिवसभर कुठेही फिरा. मला काही लोक बघितलं की लोक म्हणतात अरे तू ह्यांना खायला कधी घाल, तू सांभाळतोस कधी, जा बघावं तर बसतोस. मग काय यांच्याबरोबर काय रोज खेळत बसायची का मला यांच्याबरोबर. मग तशी व्यवस्था आहे. बाकी वगैरे पण चांगला व्हेंटिलेशन आहे, काय एवढा वेळ उभं राहिलोय, कसलाही त्रास नाही आपल्याला, गरम नाही झालं किंवा काय झालं नाही, कुठला स्मेल येतोय का, नाही अजिबात नाही. टेम्परेचर एवढं असून सुद्धा गरम नाही झालं. सगळ्यात महत्त्वाचं हेच ह्यांचं प्लस पॉईंट.
तुम्ही एखाद्या जाण्यामागचं पशुतज्ञाला विचारा ना जाऊन की बाबा ह्या मेंढ्यांना कसं सांभाळायचं, ते बघा ते सांगते. नाही काय होतं, फिरणारा प्राणी जेवढा रिलॅक्स असतो तेवढी ही रिलॅक्स आहे, हो स्ट्रेसमध्ये नाहीत. तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या मानवणार आहेत किंवा तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मग होणार आहेत. कमी चाऱ्यात किंवा कमी खुराकात का होतंय की ह्यांना जे काय प्रेशर आहे किंवा टेन्शन आहे किंवा ट्रेसमध्ये आहेत, अजिबात तसलं काय नसल्यामुळं जे काय आहे त्याच्यामध्ये ते वाढ फ्रेश होते सगळ्या बरोबर. गोष्टी. हां अशामुळे ते फ्रेश येतं. आता ते बघा कॅल्शियमची वीट चाटते ना तिकडे, जात आहेत खाल्लं, इथं खात होते, तिथं पाणी पिणे, जाऊन ते तिथं झालं की तिथं जाणे. आहे काय कुणाचं कुणाला काय घेणं सवय देणं, लागली आहे. सवय प्रत्येकाला लागले. फक्त ह्या मोठ्या माद्यांना आम्ही काय करतो, इथं येऊन देत नाही हा, या साईडला येऊन जायचं. बस. आता ह्या ह्याला तुम्ही आल्यानंतर न सोडता काय नाही ते आपोआप जातात येतात तिथनं, तेवढ्या ह्याच्यातनं ते direct त्या मोठी येऊ पद्धतीनंच शकत केलंय. त्यांना आता बघ किती आली, जिथनं आली कुठनं तिथनं माघारी गेली. नाही. ती बघा आतमध्ये गेलीत ना हा, परत. गेली ती दोन हा परत मग गेली. ते प्रत्येकाला तसं कॅल्क्युलेशन आहे. लहान असताना आम्ही काय करतो, आज वेली ना की आजच्या दिवस त्या मादी बरोबर ठेवायचं, काय करायचं नाही, दुसऱ्या दिवशी इथं आणायचं त्याला. जेव्हा आपण बसतो तेव्हा 5-10 मिनटं आणायचं, सोयाबीनची पावडर टाकायची, जी काय पावडर असते त्याला वाटतं माती आहे हा, हा, हा. आणि ते खायला इथं येतं, आणि 10 मिनिटांनंतर परत मादीकडे सोडायचं. 3-4 दिवशी ते स्वतः येतं, स्वतः येतं काय. कारण त्याला माहिती असतं इथं मातीसारखं काहीतरी हे खायला भेटते, आपण जाऊया. आणि मग ते परत काय बघायचं नाही आणि काय नाही. मग त्याचं त्याचं येतं. हां मग ते काय टेन्शन नसतं आणि काय नसतं, असा विषय तो. आणि मग संध्याकाळचं जर आलं तर मग ह्यांची जशी काय जोशमध्ये असतात, दिवसभर खाल्लेलं, टक्कर वगैरे फायटिंग वगैरे चालूच असतं. चालू. टक्कर द्यायचं तो एक जास्त सीन असतो. म्हणून तर ह्यांना सेपरेट मेलला तेवढ्यासाठी तो बाजूला ठेवला. काय काय म्हणजे झुंज लागली ना त्यांची, शो ह्याला शिंग नाही तर नाही ह्याच्यात एखाद्याला येतं, पण हे बिना शिंगाचं जर धडक मारली तर तुम्ही फ्रॅक्चरच, बरोबर. हो ह्याला ऑप्शन नाही. त्याच्यामुळं आणि दिवसभर ह्याला सोडायचंच नाही. हे संध्याकाळचं जरी सोडलं ना होय. 6-7 मध्ये क्रॉस करतं. बरोबर. संध्याकाळचं जर आणि सोडलं तुला दिसतंय ते तो बघा, ताकद भरपूर आता आहे. बघा तो नर त्या मादीला टक्कर द्यायची हा, चालू, हा, केवढूसला आहे तो, तरी पण तिला हाणते ना, बरोबर. कारण ती नराची जाते, बरोबर. त्यामुळे ती तशी म्हणजे गुणधर्म दाखवते. गुणधर्मच आहे तिचा. तुम्ही काही करा, त्यांना खायला घाला नका घालू, असं जर चारा असेल तर ते ब्लड जेनिट जे आहे ना ते त्या Genetical रक्तामध्ये, जे ते- हो तेच. त्यांना पर्यायच नाही.